मोहपाडा वासंबे ग्रामपंचायतीतील ग्रामविकास अधिकारी पद गेल्या 15 दिवसांपासून रिक्त असल्याने ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार अक्षरशः ठप्प झाला आहे। विविध शासकीय दाखले, ज्येष्ठ नागरिकांची प्रलंबित कामे, विद्यार्थ्यांचे शाळेसाठी आवश्यक दाखले, उत्पन्नाचे दाखले तसेच विकास कामांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय रखडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। 8 जुलै रोजीपासून ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांची रायगड जिल्हा परिषदेमार्फत अचानक बदली करण्यात आली। मात्र त्यांच्या जागी अद्याप नवीन ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही। परिणामी सुमारे 70 ते 75 हजार लोकसंख्या असलेल्या मोहपाडा वासंबे ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले आहे। ग्रामपंचायतीमध्ये दररोज विविध शासकीय कामांसाठी मोठ्या संख्येने नागरिक येत असतात, मात्र अधिकारीच उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत। विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयीन प्रवेशासाठी आवश्यक दाखले, ज्येष्ठ नागरिकांचे विविध शासकीय कामे, उत्पन्न आणि इतर प्रमाणपत्रे प्रलंबित राहिल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। त्याचबरोबर विकास कामांबाबत तातडीने निर्णय घेणे आवश्यक असतानाही अधिकारी नसल्यामुळे अनेक महत्त्वाची कामे रखडली आहेत। याबाबत माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संदीप मुंडे यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीला सलग 15 दिवस ग्रामविकास अधिकारी नसणे ही अत्यंत गंभीर बाब आहे। नागरिकांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक होते, असे त्यांनी सांगितले। दरम्यान येत्या सोमवार दिनांक 27 जुलैपर्यंत मोहपाडा वासंबे ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी नियुक्त करावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांसह संदीप मुंडे यांनी केली आहे। अन्यथा ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा खोळंबा आणखी वाढून नागरिकांच्या अडचणी गंभीर स्वरूप धारण करतील असा इशाराही त्यांनी दिला आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, मोहपाडा रसायने। तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह।